प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलंय याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो, परंतु त्यांचा प्लॅन काय झालं, दैठणा गावाच्या अलीकडेच संतोष देशमुखचा अंत झाला. त्याच्यामुळं ते जो प्रकार करायचा होता त्यांना बदनामीचा, संतोष देशमुखचा, तो बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही. आणि आज मला वाटतं गावकऱ्यांनी हेच सांगितलं असावं. त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड्स काय आहेत, कुणाच्या पोस्टिंगचे काय, हे मी परवा सांगणार आहे. कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे. त्याच्यामुळे शिवजयंतीच्या अगोदल्या दिवशी मी बोलत नाही. मी 20 तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे, मंत्री कोणते जबाबदार आहेत, हे सगळं परवा सांगेल. जे अधिकारी ऐकत नाहीत असे 4 अधिकारी बदललेले आहेत, त्यांचे नावं सुद्धा मी परवा सांगेल. ते का गैरहजर होते हे मला माहित नाही. मी फक्त त्यांना आजारी असल्या म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो एक. आणि माझे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मला बोलवलं होतं. हे 30 दिवसापूर्वीचा वेळ असेल. बोलवलं होतं 20 ते 30 मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो. आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात. मला असं वाटतं संध्याकाळी 9:30 वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही. रात्रीच्या 1:30 वाजेपर्यंत मंत्र्याच्या चेंबरला लोक असतात. 9:30 वाजता मी भेटलो. माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिलाय की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही. मी मिटणार नाही म्हणलं आणि माझा मी चालता झालो. त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता 4.5 तास हा शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही. या बाबतीत त्यांना आपण विचारावं. अशा आणि माझ्याकडे संशयानं बघण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. पहिल्यांदा प्रदेशाध्यक्षांनी मला बोलवलं म्हणून मी गेलो आणि भेटून त्या ठिकाणी 30 मिनिटाच्या आत बाहेर पडलो. दुसरी गोष्ट अशी आहे की दुसऱ्यांदा एक भरणे मामा आणि माझे निकटवर्ती ते म्हणाले रात्रीच्याला त्यांना आजक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं. तुम्ही भेटून यायला पाहिजे. राजकारणामध्ये जरी तुमची कटुता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे. म्हणून मी ते गेलतो. ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं. बाकी कोणी डिनाय केलं असतं किंवा नाही म्हणलं असतं. आणि एक आहे की 4.5 तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला. हे मात्र खरं. तर 4.5 तास का म्हणले ते माझे वरिष्ठ आहेत. तुम्ही हे बावनकुळे साहेबांनाच विचारा अशी माझी विनंती. बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे याचं टायमिंग जोडून आणणं. कारण बावनकुळे साहेबांच्याकडे आमची बैठक झालेली 30 दिवस होऊन गेले ना. आणि हे काल परवा दवाखान्यासाठी भेटलो. हे दिवस कोणता आताच आहे. दोन्हीची सांगड घालणं बरोबर मला कळतं, तुम्हाला पण कळतं. कोणता मीडियाचा हे जे आहे विचारणारा काय म्हणतात ते अँकर, एकच अँकर त्यांच्याकडे जातो, तोच अँकर माझ्याकडे येतो. कोणते अँकर लगेच परळीला आणि मासाजोगला पाठवला जातात. एवढं न कळण्यात किंवा एवढे दूधखोळे आम्ही नाहीत. परंतु त्या बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार ही 100% मी मुख्यमंत्र्यांकडे करणार. म्हणजे षडयंत्राच्या बाबतीत जे षडयंत्र रचलं गेलं, जे गेले 4-5 दिवस झालं बदनामी करण्याचं नाटक चाललेलं आहे, त्याच्यामध्ये ठराविक काही मंडळी आहेत. ती मंडळी मला ओळखू आलेली आहे आणि लवकरात लवकर मी म्हणलेलं आहे त्यांचा मी पर्दाफाश करणार.